नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वसेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार MSN सेकंडमध्ये विचारले जाणे म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये विचारले जाणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत ते बघूया। परीक्षेमध्ये विचारले जातील असे प्रश्न। तर संकटकालीन व्यवस्थापनात परिचारिकेची भूमिका, दुसरा आहे नेत्रपेढी, तिसरा आहे किमोथेरपी, खूप इम्पॉर्टंट किमोथेरपी रिलेटेड अजूनही 15 मार्काला हे प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर किमोथेरपी म्हणजे कॅन्सर रिलेटेड 15 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते लक्षात घ्या। चौथा आहे टायफॉइड आहे, त्याच्यानंतर पाचवा कुष्ठरोग, सहावा आहे अस्थिभंग म्हणजे काय त्याच्याशी रिलेटेड प्रश्न, अस्थिभंगाच्या व्यक्तीचे परिचर्या व्यवस्थापन कसे करायला असा 15 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। सातवा आहे हेपेटायटिस बी आहे, त्याच्यानंतर आठवा आहे कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर। ठीक आहे, त्याच्यानंतर नववा आहे स्तनांची स्वतः करायची तपासणी। 10 आहे मिनियर्स सिम्प्टम्स। त्याच्यानंतर 11वा आहे संधिवात, 12वा आहे डेंग्यू ताप, 13वा आहे मोतीबिंदू ही 15 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। ठीक आहे, मोतीबिंदूची परिचर्या व्यवस्थापन कसे कराल, ठीक आहे, काय काळजी घ्याल हे। त्याच्यानंतर 14वा आहे रक्तक्षय, 15वा आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, हाही 15 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। ECG 16 म्हणजे 5 मार्काचा प्रश्न आहे। परत किमोथेरपी रिपीट आला। त्याच्यानंतर मध्यकर्णदाह आहे, हाही 15 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। त्याच्यानंतर भाजण्याची टक्केवारी आहे, तोही 15 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। स्तनांच्या कर्करोगाची माहिती व त्याच्याशी रिलेटेड 15 मार्काला आरोग्य शिक्षण काय द्याल किंवा व्यवस्थापन, रेडिएशन थेरपी वगैरे ह्या रिलेटेड 15 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे। तर अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात MSN सेकंडमध्ये। अजूनही बरेच विचारले जातात, मी काढणार आहे, पण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे आधीच्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत, तर तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत। मोतीबिंदू तर कंपल्सरी विचारतात, भाजण्याचंही कंपल्सरी विचारला जातो प्रश्न। त्याच्यानंतर मध्यकर्णदाहाचा पण विचारला जातो। ठीक आहे, रक्तक्षयाशी रिलेटेड 15 मार्काला विचारला गेलेला आहे प्रश्न आधी, तर तोही विचारला जातो। तर अशा प्रकारे हे प्रश्न आहेत। तर ह्या जे टॉपिक आहेत त्यांच्याशी रिलेटेड तुम्ही सगळं स्टडी करू शकता। हे प्रश्न आहेत, तर आता कुष्ठरोगावरती पण आता आपल्याला बाकीचे हे करू शकतात, म्हणजे त्याची चिन्हे लक्षणे, कारणे, त्याच्यानंतर आहे टायफॉईडचं पण चिन्हे लक्षणे, कारणे, ह्या रिलेटेड प्रश्न विचारले जातात 15 मार्काला। म्हणजे असं तुम्ही जे टॉपिक दिले त्याच्यावरती तुम्हाला स्टडी करायचं आहे, म्हणजे तुम्हाला सगळं समजून येईल चिन्हे लक्षणे काय आहेत, किंवा प्रत्येक विषयाचं करताना डिसीज वगैरे करताना पूर्ण त्याची माहिती करून मग स्टडी करायचं, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये लिहिताना काही प्रॉब्लेम येणार नाही। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता, छोटासाच आहे, 20च प्रश्न काढलेत मी। अजून चाइल्ड हेल्थ मेंटलचे पण मेंटल सायकॅट्रिक नर्सिंगचे पण काढणार आहे, तर तेही येतील व्हिडिओ हो, कारण बरेच टॉपिक्स घ्यायचे आहेत मला। तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, धन्यवाद।